मुंबईच्या गिरगाव चौपाटी या ठिकाणाहून किरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ही गाडी जी आहे ती आता पुढे निघणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये पाहायला मिळतंय। मराठा आरक्षण मिळावं यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा हे आक्रमक झाले। बरेच आरोप त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा झाले। जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलन केली, भाजप प्रणित आंदोलन करत असल्याचा त्यांच्यावरती घणाघाती आरोप अंबादास दानवे यांनी केला। उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मातोश्री बाहेर पण त्यांनी आंदोलन केलं होतं। पण आता आपण पाहतोय की फडणवीसांच्या घराबाहेर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि याच ठिकाणी फडणवीस यांच्या घराच्या दिशेने जाताना गिरगाव चौपाटीच्या पॉइंटवर त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलीस ही सगळी जर दृश्य पाहिली तर लक्षात येतंय की या आंदोलकांना ताब्यात घेऊन इथेच त्यांना अडवू पाहत आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपण दाखवणार आहोत की कशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे आणि किरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बरीच आंदोलनं यापूर्वी सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन केलंय। उद्या पण आंदोलन करण्याच्या त्या पवित्र्यामध्ये आहेत आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या कार्यालयात जाऊन सुद्धा ते आंदोलन करणार असं सुद्धा म्हणतात। टिळक भवनला आंदोलन करणार आहेत, वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार आहेत आणि मराठा आरक्षणासंदर्भात सर्व पक्षीय नेत्यांची नेमकी भूमिका काय ते विचारलं जाणार आहे। आज शरद पवार यांच्या घराबाहेर सुद्धा ते जाणार होते, पण शरद पवार हे दिल्लीला आहेत। महाविकास आघाडीची 3 दिवस त्या ठिकाणी बैठक आहे, विचारमंथन केलं जाणार आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे। त्यामुळे ते सिल्वर ओकवर नाही आहेत, त्यामुळेच सिल्वर ओकचा प्लान त्यांनी शेवटच्या क्षणी रद्द केला आणि फडणवीसांची भेट घेणारच असा पवित्र आता सध्या घेतल्याचं दिसतंय। पोलीस त्यांची गाडी घेऊन आता या ठिकाणाहून निघालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की किरे पाटील यांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। बरेच मराठा आंदोलक आहेत आणि या सगळ्या मराठा आंदोलकांना घेऊन